पूर्वीच्या काळी कसं होतं की डिलिव्हरी झाली घरामध्ये की ती एक कौटुंबिक विषय असायचा. त्याच्यामुळे कोण त्यातलं बाळाचं पोषण करणं किंवा बाळाला न्हाऊ घालणं, कोण तेल लावणं किंवा बाळाचे कपडे, हे सगळ्या गोष्टी पूर्वी लोक करायचे. त्याच्यामुळे आईला विश्रांती मिळायची, कारण बाळ जागं झालं की आईला जागं होणं आहेच आहे, मग त्याचं सगळं करणं आवश्यकच आहे. बाळ झोपल्यावर आई झोपेल, कदाचित तिला तशी संधी मिळाली तर, किंवा तिला बाकीचे पण कामं असतात ती पण तिला करावी लागतील. पण एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे ह्या सगळ्या गोष्टी डिव्हायडेड व्हायच्या आणि सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. आता सगळे लोक वेगवेगळे राहतात, यामुळे बऱ्याच वेळेला ह्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जात नाहीत आणि मग सर्व जबाबदारी इथे एकट्या स्त्रीवर पडते जिने डिलिव्हरी आता झाली आहे, माता आहे ती, किंवा तिची एखादी जवळची नातेवाईक किंवा मैत्रीण कोणी आली असेल किंवा नवरा, यावर ही जबाबदारी पडत असते. मग त्याच्यातून बऱ्याच वेळेला चिडचिड होते, हे सगळं काम करण्यामध्ये कोणी करायचं, या सगळ्यामध्ये त्या गोष्टी होत असतात. मग यामध्ये सर्व दुष्परिणाम काय होतो? सर्वात सोपी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की पावडरचं जाळून बाळाला पाजणे, मग ब्रेस्ट मिल्क देणं राहून जातं आणि मग त्याच्यातून सगळ्या गोष्टी उद्भवतात. बाळाच्या झाल्याच, बाळाला दूध मिळत नाही, रोगप्रतिकारशक्ती मिळत नाही, याच्यापेक्षाही ते दूध साठत राहतं आणि त्याचा मग नंतर ऍप्सेस म्हणजे पस फॉर्मेशन होऊ शकतं आणि मग त्याच्यातून ताप येणं आणि मग आईला पण सगळ्या गोष्टी त्रासदायक होऊ शकतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा पहिल्यापासूनच त्यांना त्याची सवय लावण्याची गरज आहे. म्हणजे हे सगळं जे ट्रेनिंग आहे, तुम्हाला जे नंतर दूध पाजायचंय बाळाला, त्याचं ट्रेनिंग माझ्या मते आपण ANC क्लासेसमध्येच, म्हणजे ज्यावेळेला आपण आता गर्भधारणा झालेली आहे त्याच्या पहिल्या दिवसापासूनच या सगळ्या गोष्टींनी ट्रेनिंग देण्याची गरज आहे. जास्तीत जास्त 8व्या-9व्या महिन्यापासून तर जास्त प्रमाणात देण्याची गरज आहे, कारण त्याच वेळेला खरं दूध तयार होतं स्तनांमध्ये आणि नंतर बाळ आल्यानंतर बाहेर बाळाच्या वात्सल्यामुळे ते फक्त बाहेर येतं. आधीच त्याची प्रक्रिया सुरू झाली असते, त्याला आपण गॅलॅक्टोपोइएसिस म्हणतो. त्यामुळे या सगळ्याची आधीपासूनच ट्रेनिंग देणं आवश्यक आहे.